नागपूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। जिल्ह्याचे सुपुत्र फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर यांना वीरमरण आले। सुखोई लढाऊ विमानाला झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या धक्कादायक बातमीमुळे दुरक्कर कुटुंबामध्ये दुःखाचा डोंगर पसरलाय। कुटुंबाला अश्रू अनावर झालेत। संपूर्ण परिसरात शोककळा आहे। बनायचं आहे, पायलट बनायचं हा एकच त्याचा ध्येय होतं आणि ते ध्येय त्यांनी साध्य करून ठेवलं। फार लोक असतात की आपला एम घेतात आणि तो एम सक्सेस करतात, पण पूर्वेशने करून दाखवलं की नाही, मला फ्लाईट चालवायचंच आहे आणि इंडियन आर्मीसाठी देशाच्या सेवेसाठी मेन म्हणजे त्याचं कौतुक करणे असं वाटतं की त्याला म्हणजे माझ्या वस्तीच नाही, मला माझ्या देशाचे देशप्रेम कसं करता येईल, देशासाठी काय करता येईल हा ध्येय त्यानं त्यागला, तो जिवंत आहे। कारण की देशासाठी शहीद होणं खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे। की त्यांचं जे स्वप्न होतं त्यांचं ते स्वप्न अधुरं राहिल्यासारखं झालं। त्याच्यामुळे नाही का ह्या सर्व नवीन सुभेदारवासियांना हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की आपल्यातून तो निघून जाणे। आणि वडील एवढे त्याचे मनमिळाऊ होते। 2 वर्ष अगोदर त्याची स्वप्नपूर्ती झाली की दोन्ही मुलींचं पण शिक्षण आणि मुलगा पण पायलट झाला। याचं वडिलांना खूप म्हणजे स्वाभिमान होता आणि आज तो आपल्यातून अनायाशी निघून गेला। त्याच्यामुळे सर्वांमध्ये हा दुःखाचा डोंगर एक कोसळलेला आहे। त्यांचं या कुटुंबाचं पूर्ण कॉलनीमध्ये एक प्रतिष्ठित स्थान होतं आणि यांचं शिक्षणावर फार मोठा भर होता। यांच्यामध्ये त्यांचा मुलगा पूर्वेश हा आमच्यातनं निघून गेला। असं वाटतं की आमच्यातलाच कुठेतरी एक जवळचाच व्यक्ती निघून गेला। यांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत।